नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये जी चौकीदार या पदासाठी आपण लेखी परीक्षेसाठी जे काही आवश्यक असलेले प्रश्न जे उपयोगी पडतील, परीक्षेला वारंवार येतील असे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर त्याच सिरीजचा आपला हा तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत, जे की प्रश्न आतापर्यंत ड संवर्गामध्ये आलेले आहेत. हे सर्व प्रश्न तुम्ही पाठच करून घ्या. हे सर्व महत्त्वाचे वगैरे प्रश्न त्या ठिकाणी आहेत. तर पहिला प्रश्न पाहून घ्या. याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचा आलाय. बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं की बौद्धिक चाचणीचे 25 क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, तर या बौद्धिक चाचणीच्या विषयामध्ये फक्त बुद्धिमत्ता असेल का, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर बौद्धिक चाचणीमध्ये तुम्हाला गणित प्लस बुद्धिमत्ता अशा दोन्ही विषयांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे दोन्हीही प्रश्नांची तयारी तुम्ही करून जा. आणि अशाच पद्धतीचे ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर्स, त्यानंतर PDF, ओके, याची बॅच वगैरे ऑलरेडी चालू झालेली आहे स्टडी विथ गुरु नावाच्या ॲपवरती, ज्या बॅचचं नाव आहे यशस्वी भव. ओके, त्याच्यामध्ये सराव पेपरसुद्धा आहेत. त्यानंतर जमलं तर लेक्चरसुद्धा अपडेट होत आहेत. त्यामुळं लवकरात लवकर ती बॅच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करण्यासाठी ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. सो असो, पाहूया याच्यामध्ये काय म्हटलं की स्टोम, ओके, किंवा STORM साठी 85 असं त्यांनी सांकेतांक दिलेलं आहे. आणि त्याच्यासोबत टर्नचं 82, त्याच पद्धतीनं काउंटरचं आपल्याला शोधायचं आहे. तर सगळ्यात पहिलं याचा सहसंबंध लावा, नेमकं 85 आलं कुठून. ओके, तर इथं बघायला गेलं तर यसचा क्रमांक जो काही आहे तो कितवा आहे, यसचा क्रमांक आहे 19वा. ओके, त्याच्यासोबत टीचा क्रमांक किती आहे, टीचा बघायला गेलं तर ST 20वा येईल ना. त्यानंतर परत ओचा 15वा आहे. त्याच्यानंतर अजून कुठलं आहे, आर आहे ना, आरचा कितवा आहे. आरच्या बाबतीत जर बोलायला गेलं इंग्रजी वर्णमालेत म्हणतोय, ओके, 18वा आहे. आणि एमचा बघायला गेलं तर कितवा आहे, 13वा आहे. या सगळ्यांची जर बेरीज केलं तर तुम्हाला किती, 85 मिळतं. ओके, त्याच पद्धतीनं टर्नरचं, ओके, टीचा क्रमांक ॲज इट इज तेच, टीचा कितवा 20 आहे, टीचा 20, यूचा किती आहे 21. ओके, त्याच्यानंतर आरचा बघायला गेलं तर 18 येतं. त्याचसोबत यांचा बघायला गेलं तर 14 येईल ना. ओके, त्यानंतर ईचा तर सगळ्यांना माहिती असेल, ईचा 5वा आहे. आणि शेवटचं जे डी आहे ते 4था. आता या सगळ्यांची बेरीज आपण करूयात. 20, 20, 40 आणि 41, 41 परत इथं 49, 59. त्याच्यानंतर परत इथं हेच 9, 9 हे याच्यामध्ये जर तुम्ही ॲड केलं 59मध्ये हेच 9, किंवा हे 59मध्ये 19 जर ॲड केलं तर समथिंग जे आहे ते मिळतं. ओके, 71च्या समथिंग ऑलमोस्ट. त्याच्यानंतर ॲज इट इज 71 का 73 ना. आणि याच्यामध्ये 9 वगैरे ॲड केलं तर तुम्हाला 82 मिळतं. ओके, या सगळ्यांची बेरीज केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. त्याच पद्धतीने ते लावा. सीचा क्रमांक कितवा आहे, 3रा. त्याच्यासोबत ओचं जो आहे तो 15वा आहे. त्याच्यानंतर अजून बघायला गेलं तर यूचं कितवा आहे, यूच्या बाबतीत 21वा येतो. ओके, त्यानंतर यानं आपण बघितलं 14 आहे. त्याच्यासोबत टीचा क्रमांक घ्या, टीचा कितवा आहे 20वा आहे. त्याच्यानंतर ईचा कितवा आहे 5वा. आणि आरचा कितवा आहे रे, आरचा बघायला गेलं तर 18वा. तर यांची बेरीज वगैरे करा. जसं की इथं 3, 5, 18. 18मध्ये परत हे 4 जर ॲड केलं तर 22, 32 होतात. 32मध्ये परत 20, 21 ॲड करा. 32मध्ये 33 आणि 43 ऑलमोस्ट 53 होतात. 53मध्ये अजून हे जर 20 ॲड केलं तर 73. आणि 73 ॲज इट इज याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर हे आणि हे, किंवा यांच्या दोघांची बेरीज एकत्रित ॲड करा ना. 73मध्ये 18 आणि 5 किती होतील, 23 होतात ना. तर या दोघांची जर बेरीज केलात तर 6, 9 म्हणजे 96 आपलं उत्तर या ठिकाणी असेल. ओके, सोप्या लॉजिक लावा, तिथल्या तिथं तुम्हाला उत्तरं वगैरे मिळून जातील. हे थोडासा गणित आणि बुद्धिमत्तेचे खूप सोपे प्रश्न आहेत, गट ड लेवलचे.
ते मी सर्व या ठिकाणी पाहून घेईल. ओके, सर्व इथं कव्हर होणं अशक्यच आहे. इथं कितीही लेक्चर अपलोड केले तर फक्त इथं 10% अथवा 20% तुमचा जो काही सिलेबस, एक्झाम पॅटर्न, पेपर पॅटर्न किंवा प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी कव्हर होईल. त्यामुळं बॅच वगैरे जॉईन करा, त्या ठिकाणी व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे. परत बघायला गेलं तर आदिवासी समाजाचा भागता परब या सणाचा उगम कुठं झाला? तर भागता परब या समाजाचा जो काही उगम आहे तो स्पेशली झालेला आहे झारखंड या राज्यामध्ये. ओके, तर थोडंसं लक्षात ठेवा, आदिवासी जमातीचे जे काही लोकप्रिय सण वगैरे आहेत ते सगळ्यांना माहिती असू द्या. ओके, महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये स्पेशली वारली समाजाचा सण, त्यानंतर अजून भिल सण म्हणून सुद्धा आहे. ओके, तेही थोडंसं लक्षात ठेवा. मिझोरम या राज्यामध्ये जे चापचार कूट म्हणून नावाचा एक सण साजरा करतात. ओके, चापचार कूट, हे थोडंसं लिहून घ्या जमलं तर. आणि मध्य प्रदेशाच्या बाबतीत बोलायला गेलं तर भगोरिया उत्सव. ओके, भगोरिया हे काही उत्सव सण वगैरे आहेत जे की तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. परत बघायला गेलं तर गोव्याला महाराष्ट्रात कधी विलीन करण्यात आलं? विलीन विचारले तर लक्षात ठेवा, हे 1967 मध्ये गोव्याला जे आहे ते महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आलेलं आहे. ओके, जर तुम्हाला ॲज इट इज बघायला गेलं तर 16 जानेवारी, ओके, 16 जानेवारी 1967 रोजी गोव्यामध्ये ऐतिहासिक ओपिनियन पोल म्हणजे सार्वमत वगैरे घेण्यात आलं. जे सार्वमत होतं की महाराष्ट्रात विलीन व्हावं किंवा केंद्रशासित राहावं, त्याच्यासाठी मतदान वगैरे झालं. तर जे काही असतील तिथले महाराष्ट्रात विलीन होण्यास काहीसाठी नकार दिला, काहींनी स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा निर्णय घेतला. ओके, त्याच्यामुळं तेच हे 1967ला वगैरे त्याला मंजुरी वगैरे मिळाली किंवा विलीन वगैरे करण्यात आलं. हे थोडंसं लक्षात ठेवा. बाकी आता हे 1960, आता बघा जवळपास उद्या अथवा परवा 1 मे 1960 ही आपली महाराष्ट्र राज्याची काय आहे, स्थापना झालेली आहे. ओके, स्थापना दिन आहे. तर हा कितवा दिन होता, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये किती मुख्यमंत्री होऊन गेले, हे थोडंसं माहिती वगैरे करा. ओके, बाकी बघायला गेलं 1900 अजून एक इसवी सन लक्षात ठेवा, 1987 काय आहे, तर गोवा जे आहे तर गोव्याला एक विशिष्ट किंवा राज्य आहे याचं काय मिळालं, प्रमाण मिळालं किंवा दर्जा जे आहे ते त्या ठिकाणी मिळाला. तर तेही त्याच्यामध्ये ॲड करा सगळ्यांनी. आणि परत सांगतोय, एक वेळा काय करा, सबस्क्राईब करून घ्या, कारण का जे काही भाग इथं येतील इन डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगत जाईन. त्यामुळे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. आणि बऱ्याच जणांना डाऊट आहे की आदिवासी विकास विभागाची परीक्षा कोण घेणार, तर सहसा तरी TCS मार्फतच तुमची परीक्षा होईल. ओके, सो याच पॅटर्नचे प्रश्न करा. सहसा तरी कन्फर्म तर म्हणू शकत नाही, पण 95% तरी TCSच घेईल तुमची परीक्षा. त्याच्यामुळं थोडंसं काळजीपूर्वक या पॅटर्नचा अभ्यास करा. परत अजून सांगतो, ते टेलिग्रामला पाहून IBPS घेणार आहे सर या भावनेनं नका कमेंट करू. परत सांगतोय, एक वेळा कन्फर्म करा कोण आहे ते. 95% तर TCSच उत्तर बरोबर असेल. परत 2011च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर वगैरे किती आहे, तर 2011 मध्ये भारताचा एकूण साक्षरता दर होता 74.04%. एवढा जो आहे तो भारताचा एकूण साक्षरता दर होता. ज्याच्यामध्ये जे मेल होते किंवा पुरुष जे होते तर त्यांचं जे आहे ते 82%. ओके, 14 पॉईंट एवढं प्रमाण होतं. आणि फिमेलच्या बाबतीत बोलायला गेलं तर कमी होती, ऑलमोस्ट बघायला गेलं तर 65.46. ओके, या पद्धतीनं स्त्रियांची काय होती, साक्षरता दर वगैरे होता. ओके, परत बघायला गेलं 94%, 0.7 हा केरळ राज्याचा होता. केरळ राज्याचा सगळ्यात जास्त होता बरं, सगळ्यात जास्त केरळ राज्य हे साक्षर होतं. त्याच्यामुळे हेही थोडंसं लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली, तर भारतीय राज्यघटना जी आहे ती 26 जानेवारी 1950. ओके, अंमलात म्हटलं म्हणजेच ती लागू वगैरे झाली. आणि ज्या वेळेला तुम्हाला 26 नोव्हेंबर 29 नोव्हेंबर 1949 ज्या वेळेला विचारलं जाईल, 1949,
तर या दिवशी जे आहे ती राज्यघटना स्वीकृत करण्यात आलेली आहे. ओके, केली गेली. तर थोडंसं हे लक्षात ठेवा. 29 नोव्हेंबर 1949. हां, याच्यामध्ये बहुतेक 26 नोव्हेंबर अथवा 29 नोव्हेंबर हे थोडंसं कन्फर्म करून द्या. सहसा तर 29 नोव्हेंबरच आहे, पण थोडंफार कन्फ्युजन होतं. ओके, तर थोडासा लक्षात ठेवा. आता याच्या व्यतिरिक्त जसं की 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन वगैरे साजरा करतो, तर तेही थोडंसं लक्षात ठेवा. स्वातंत्र्य दिन. ओके, त्यानंतर 26 जानेवारी कधी-कधी विचारतं तुम्हाला कुठला दिवस असतो, तर तो एक प्रजासत्ताक दिवस असतो. ओके, प्रजासत्ताक दिन. याच्यामध्ये कन्फ्युजनमध्ये नका जाऊ. ओके, 1 मे म्हटलं तर महाराष्ट्र दिन. परत बघायला गेलं तर सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला, तर सतीबंदीचा जो काही कायदा होता तो झाला लॉर्ड बेंटिक याच्या काळात. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. आणि एक पद्धतीनं जी काही सतीची प्रथा होती ना, सतीबंदीचा कायदा म्हणजेच काय, सतीची प्रथा बंद करणे. ओके, प्रथा बंद करणे या टाईपचा जो काही कायदा होता तो. आता याच्यामध्ये बघायला गेलं तर लॉर्ड बेंटिक यांच्यासोबत राजा, एक मिनटं, हां, त्यांचं नाव राममोहन ना, हो, थोडंसं राजा राममोहन रॉय यांनी जे आहे ते 1829 मध्ये ही प्रथा वगैरे बंद केलेली होती, यांच्याच सहाय्यानं वगैरे. तर थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं, लॉर्ड रिपन जे आहे ते स्थानिक संस्थेचे जनक. ओके, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक तुम्ही म्हणू शकता. लॉर्ड कर्झन यांनी काय केलं, 1905 मध्ये जी काही आहे ती बंगालची फाळणी केली. हे थोडंसं लिहून घ्या. हे फार महत्त्वाच्या घटना आहेत आणि महत्त्वाचे हे व्यक्ती आहेत इंग्रजांच्या काळामधले. ओके, परत बघायला गेलं तर लॉर्ड डलहौसी यांनी काय केलं, खालसा धोरण केलेलं आहे. खालसा धोरण, किंवा याच्यामध्ये अजून एक ॲड करा, त्यांनी आपल्या पूर्ण भारतामध्ये रेल्वेची सुरुवात केली म्हणून त्यांना रेल्वेचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, तर हेही त्याच्यामध्ये ॲड करा सगळ्यांनी. परत बघायला गेलं तर महात्मा ज्योतिबा फुले, ओके, यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कुठला, तर जो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ होता ते त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला. ओके, जसं की बघायला गेलं महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन, ओके, जवळपास 1890 मध्ये झालं. आणि जे आहे कोणतं, हा जो काही सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ होता हा प्रसिद्ध झाला 1891 मध्ये. ओके, तर हे थोडंसं लिहून घ्या. आणि परत बघायला गेलं तर आता जे पुस्तकं किंवा त्यांनी लिहिलेलं खूप मोठं लिखाण आहे, त्यांची खूप मोठी कार्य आहेत. 1873, ओके, हा गुलामगिरी, हा स्पेशली करून अमेरिकेतील जे काही निग्रो होते, ओके, USA मधील, हां, जे काही निग्रो होते किंवा ज्यांना आपण कृष्ण रंग वगैरे, ओके, किंवा त्यांना अजून एक नाव आहे USA मधील निग्रो व्यक्ती म्हणतो ना, हां, तर तशा व्यक्तींना हे समर्पित करण्यात आलेलं होतं. इशारा परत बघायला गेलं तर हा जातीभेदावर भाष्य करणारा ग्रंथ होता. ओके, आणि काव्य फुले नावाचा जो आहे तो कोणाचा आहे, तर त्यांच्याच पत्नी कोण, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं आहे. ओके, हा, तर हे थोडंसं लिहून घ्या. हे फार महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. ओके, यांच्याबद्दल जेवढी माहिती तुम्हाला असेल तेवढं कमी आहे, कारण का यांनी खूप मोठे मोठे कार्य वगैरे केलेले आहेत. परत बघायला गेलं जागतिक नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी. याच जागतिक, ज्याला आपण HIMF म्हणतो ना, त्याचंच हे मुख्यालय वगैरे आहे, ज्याला आपण वर्ल्ड बँक सुद्धा म्हणतो. ओके, एक पद्धतीनं जी काही अमेरिका आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, याची ही राजधानी आहे असं तुम्ही म्हणू शकता. परत जिनिवाला WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा जागतिक व्यापार संघटना, त्यासोबत जागतिक आरोग्य संघटना. ओके, हे दोन आहेत. परत न्यूयॉर्कला युनो आहे, त्यासोबत पॅरिसला युनेस्को आहे. ओके,
हे थोडंसं सगळ्यांनी नोट डाऊन वगैरे करून घ्या. जर काही समस्या असतील तर मला लगेच कमेंटद्वारे विचारपूस करू शकता की बाबा सर तुमचं कुठं काही चुकलं असेल तर. ओके. परत अजून सांगतो, इथपर्यंत आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. परत सांगतोय. बाकी आता याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं, या 2 प्रश्नांची उत्तरं थोडं कमेंट करून द्या. या तुमच्याच लेवलचे प्रश्न आहेत आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट असतील तेवढे जास्त मी व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करून देईन. ओके. जर समजा या व्हिडिओला 100+ विद्यार्थ्यांनी कमेंट केलं तर पुढचा व्हिडिओ मी लगेच अपलोड करून देईन. बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये अशाच माहितीसोबत. अशीच तयारी तुमची या ठिकाणी करून घेतली जाईल. ॲप ज्याने डाउनलोड केलं नसेल करून घ्या. खाली लिंक आहे. बाकी भेटूयात पुढच्या भागात. धन्यवाद.